पोचवा. सुरेखाचा तिसरा चेंडूवर मात्र करणने मागील संडेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी जिथे फॉर्म सोडला होता, मागचा संडे सोडला होता, तिथूनच काहीतरी रिस्टार्ट मारला की काय, रिस्टार्टचं बटन मारला की काय करणने, असं म्हणायला हरकत नाही. यस, शिंदे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह द्यायचं तिरंगा स्पोर्ट्स शिरसटवाडी या संघाला. यस, सन्माननीय शिंदे साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शिरसटवाडी या संघाला आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता सन्मान चिन्ह दिलं जात आहे. या स्पर्धेची एक गोड आठवण प्रत्येक सहभागी संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजेच प्रत्येक संघाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. सन्माननीय आदरणीय संतोषजी शिरसट साहेब आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. आदरणीय सचिनदादा मस्के आणि अरुणदादा पाटील, अरुणदादा मोहिते आपल्याला विनंती करतात की आपण व्यासपीठावर या. संतोषजी शिरसट साहेब. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो किरण सावंत, कोंडाईवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असा गोलंदाज किरण सावंत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलाय आणि पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि वन बाउन्सची ताकीद देखील देण्यात आली आहे. पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा येतोय. कारण याआधी दंडित केलं होतं, गोलंदाजाला दंडित केलं होतं, वन बाउन्स, नो बॉलचा इशारा आलाय. म्हणजे जर येणारा चेंडू असेल फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिट. फ्री हिटची नामी संधी कोणता क्षेत्ररक्षक घेतोय पाहूया. सुरेख असा कमबॅक केलाय किरण सावंत याने. डॉट डिलिव्हरीची सांगता. यस, सन्माननीय आदरणीय अरुणजी मोहिते सर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मी त्यांना विनंती करतो की दादा आपण व्यासपीठावर या. अरुणदादा मोहिते यांचा अरुण फार्माचे सर्व आणि अनेक संघांना वेळोवेळी मदत करणारे एक दानशूर व्यक्तिमत्व, एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजेच तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय अरुणदादा मोहिते यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. दीपक दादा शिंदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा. सन्माननीय आदरणीय अरुणजी मोहिते सर यांचा या ठिकाणी अरुणदादा मोहिते यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. व्यासपीठावर आपण पाहू शकता ही स्पर्धा आपण ड्युएल कॅमेरा मध्ये आपण पाहतोय, अनुभवतोय. क्रिक लाईव्ह 007च्या माध्यमातून. एलिव्हेशन कुठेतरी फसलाय, 1-2 खेळाडू तैनात, मात्र सुरेख जेलला आहे तो म्हणजे मंगेश याने या खेळाडूने. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सन्माननीय
आदरणीय अरुणजी मोहिते साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. अनेक खेळाडूंचा सपोर्ट करणारे अनेक खेळाडू आपल्या तालुक्यातील कसे पुढे जातील याचा विचार करणारे दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय आदरणीय अरुणदादा मोहिते यांचा या ठिकाणी व्यासपीठावर यथोचित असा सन्मान केला जातोय. सागर आउट झाल्यानंतर निलेश आपल्याला पाहायला मिळतोय. खास 300-400 किलोमीटरचा प्रवास करून आज हा चषक खेळण्यासाठी खास सचिनदादांच्या आग्रहास्तव हा खेळाडू या ठिकाणी आलाय. तदनंतर सन्माननीय संतोषजी शिरसट साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मी पंकजातांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा इशारा व्हाईट +1 म्हणजे 2 धावा घ्या. 2 धाब्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. बघूया कोण कोणाचे 3-13 वाजवते. गोलंदाज फलंदाजाचे की फलंदाज गोलंदाजाचे 3-13 वाजवते. पहा फलंदाज ठरला आहे. फलंदाजाने वाजवल्यात गोलंदाजाच्या 3-13 आणि दुसरा षटक या ठिकाणी समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 या आकड्यावर. चला बक्षीस पात्र फेरी यानंतर खेळवली जाईल. ती म्हणजेच सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द विपक्ष मोर्या 11 निगडी संघ. दोन्ही संघांनी यायचं 3 षटकांची ती लढत असेल. सन्माननीय नितीनदादा भोईर कोपरी गावचे अध्यक्ष सन्माननीय नितीनदादा भोईर आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर श्रीकांत सावंत गोलंदाजी मार्कवर. एलिव्हेशन कुठेतरी कमी झालंय मात्र सुरेख असा अटेम्प्ट. चेंडू पाहूया काय घडतंय. खेळाडूचा इशारा येतोय त्या ठिकाणी. पंच आताचं काय चौकार षटकार चौकार. यस धन्यवाद. यस युवराज वाकुर्डे संघाचा युवराज या मित्रा सन्माननीय अरुणदादा मोहिते यांच्याकडून विकेटसाठी 100 रुपये होते. युवराज यायचे. युवराज आपलं कॅश प्राइज आपण घेऊन जायचंय. दीपक दादा आपला युवराजला पाठवायचं आपण. कोपरी गावातील आपले भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या पहिलवान सचिनदादा मस्के पाडील चषक 2025 मध्ये मनाच्या अंतकापासून सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर नरेश दादा आमचे साऊंड सिस्टम ज्यांचा आहे ते त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आज जर पाहिलं तर हे 40+ आपलं कॅबिन असू द्या, माईक असू द्या, सिस्टम असू द्या, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं, ज्यांच्या मालकीचं ही साऊंड सिस्टम आहे ते नरेश दादा आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला भोईर साहेब देखील आलेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वाकुर्डे खुर्द संघाचा युवराज एक नन्ना मुन्ना गोलंदाज. त्याला विनंती करतो की आपण या व्यासपीठावर. युवराज या लगेच. युवराज 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. सन्मानाने नितीनदादा भोईर आणि दिलीपदादा पाडील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. बस 2 पंच डिस्कस करतायत आणि निर्णय काय असेल. पंचांचा इशारा, विकेटचा इशारा आलाय.
IPL मध्ये असा विकेट रविचंद्र अश्विन याने बटलरला आउट केला, तसा निलेशला मात्र आउट केला श्रीकांतने. मंक अँड विकेट. पहा गणेश आला आणि करणचा देखील विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज गणेश आलाय आणि करण देखील परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश यस वाकुर्डे संघ आपण ऐकत असाल तर युवराज या युवराज भावा भोईर अरुणदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते युवराजला 100 रुपयाचं पारितोषिक. शाबासकीची थाप. आपण यंग टॅलेंट आहे युवराज, त्याला 100 रुपयाचं पारितोषिक अरुणदादा मोहिते यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहू शकता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. चला मोरिया 11 निगडी आपला कर्णधार पाठवा आणि सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द आपला कर्णधार पाठवा. बक्षीस पात्र फेरीमध्ये कोणता संघ जाईल? सेमीफायनल क्रमांक 1. चला लगेच आपला कर्णधार पाठवा. दोन्ही संघाला विनंती करतो. समीर या वाकुर्डे, सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द या आपला कर्णधार पाठवा. सर एक चेंडू शिल्लक आहे. मागील ओव्हरचा 5च बॉल झालेत. एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झालेत. 5 चेंडू शिल्लक झालेत. पहिला बॉल चौकार, नंतर 2 डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, असे 5च चेंडू झालेत. 5च चेंडू झालेत सर. सर विश्लेषण सांगतो सर, विश्लेषण आहे का? पहिल्या चेंडूला चौकार, त्यानंतर 2 डॉट, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर 1 डॉट. शेवटचा चेंडू डॉट आलाय, त्याच्यानंतर चेंडू टाकलेला नाही. 5 चेंडू झालेत. एक चेंडू शिल्लक आहे. एक मंक अँड विकेट घेतली, तो चेंडू काउंट नाहीये सर. येस आपला 12वा खेळाडू या ठिकाणी आहे श्रीकांत सावंत. त्याने देखील पाहिलंय, त्यामुळे आपण 12व्या खेळाडूला विचारू शकता. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24 या आकड्यावर जाऊन पोहोचते. हेच आपण पाहू शकता. कोंडाईवाडी संघाचा एक नाही तर 2 12वे खेळाडू या ठिकाणी बसलेत आणि त्यांचं देखील कटाक्ष नजर आहे. प्रत्येक बॉल टू बॉल नजरवर लक्ष आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर वेदांत 4थं षटक घेऊन आलाय. त्याला मोरिया 11 निगडी आणि सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द बक्षीस पात्र फेरी सेमीफायनल क्रमांक 1. त्याला दोन्ही संघाच्या संघनायकांनी या टॉससाठी. दीपक दादा कांबळे आपण आपला संघनायक पाठवा आणि विशाल आपला कर्णधार पाठवायचा. विशाल मोरिया 11 निगडी संघ आपण आपला कर्णधार पाठवा टॉससाठी. चला पंच मॅचला सुरुवात करायची आहे, कारण मॅच मध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही, अडथळा येणार नाही. मॅच सुरू ठेवायची आहे. वेदांत गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला साहिल, नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश शेटके आपल्याला पाहतोय. स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू हलक्यात त्याने टोलवलाय.
एक धाव पूर्ण. सन्मानाने मी भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सेमीफायनल क्रमांक 1 चा नाणेफेकीचा कॉल आपण करायचा आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले मान्यवर त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या. दिलीप दादा पाटील आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील सन्माननीय रमाकांत दादा पाटील आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर या. गणेश शेटके मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये गणेशची जागा घेण्यासाठी. रमाकांत दादा आपल्याला देखील विनंती करतो 40+ चे खेळाडू त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठावर. पंचवीस धावा धावसंख्येवर आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. पैलवान सचिन मस्के पाटील दादा चषक 2025 मधील. यस निगडी संघ आपला निर्णय सांगा. आपण टॉस विनात बक्षीस पात्र फेरी आहे. विशाल आपल्या टीमचा निर्णय सांगा. टॉस जिंकलाय निगडी संघ. निगडी संघ विशाल आपला निर्णय सांगा. 3 षटकांची लढत आहे. सुरेख असा झेल आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि संघाची धावा फक्त 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. सन्माननीय दिलीप दादा पाटील यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. आजचे सन्माननीय अरुण दादा मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते दिलीप पाटील साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. सन्माननीय दिलीप पाटील साहेब या वेळात वेळ काढून खास या ठिकाणी आपल्या या चषकाला भेट देण्यासाठी आलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय नितीन भोईर साहेब कोपरी गावचे अध्यक्ष आहेत. या ग्राउंडचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ग्राउंड दिलं जातं, या ग्राउंडचे अध्यक्ष म्हणून कोण असतील तर नितीनदादा भोईर कोपरी गावचे अध्यक्ष. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून हे ग्राउंडची निगा राखली जाते आणि हे ग्राउंड आपल्याला खेळण्यासाठी मिळतं. असे सन्माननीय नितीनदादा भोईर
यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। त्याचबरोबर आपण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला साऊंड सिस्टम ज्यांची आहे त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। सन्माननीय नरेश दादा यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। अरुणदादा मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित असा सन्मान करतोय, ते म्हणजेच साऊंड सिस्टम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरवली जाते असे नरेशदादा भोईर यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। सन्माननीय अक्षयदादा यांचा देखील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचा देखील या पहिलवान सचिनदादा मस्के पाटील चषक 2025 मध्ये मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे। 27 धावांचा टार्गेट आहे। निगडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा। निगडी मनोज, निगडी संघ विशाल, आपला निर्णय काय गोलंदाजी? यस, जशी मॅच संपेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। यस, आपण पाहू शकता 32 शिराळा स्पोर्ट्स अंतर्गत श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ। धन्यवाद दिलीप पाटील साहेब, धन्यवाद नितीन भोईर सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल। चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आयोजित माननीय श्री सचिन मस्के पाटील दादा चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आभार मानतो की आपण आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद। यस, मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू बसलेत ना त्यांना विनंती करतो कृपया आपण झाडाच्या खाली बसा। आयोजकांचा आपल्याला कॉल आहे, सचिनदादा मस्के पाटील यांचा कॉल आहे। मैदानात जे खेळाडू बसलेत त्यांना विनंती केली त्यांनी की आपण झाडाखाली बसा, बॅनरच्या मागे बसा। सचिनदादांनी आपल्याला विनंती केली आहे, झाडाखाली बसा मित्रांनो, बॅनरच्या मागे बसा। आजचे आयोजक आहेत त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली आहे। पहिला चेंडू पंचांचा इशारा येतो, इट्स अ वाईड बॉल। आपण पाहतोय 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आयोजित माननीय श्री सचिन मस्के पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान सचिन मस्केच्या दादा चषक 2025 बदेदिप्यमान नियोजन आपण पाहतोय। आपण पाहू शकता चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आयोजित माननीय श्री सचिन मस्के पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान सचिन मस्के पाटील दादा चषक 2025 आज दिनांक रविवार 5 ऑक्टोबर रोजी आयोजन नियोजन करण्यात आले। यामध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम 11,111 माननीय श्री अजय शिंदे, माननीय श्री विकी खांडेकर, सेंट्रल रेल्वे विजय खांडेकर यांच्या माध्यमातून देण्यात आले। द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय श्रीकांत सावंत, एक लेजंड खेळाडू, पहा सुरेख अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। श्रीकांत सावंत यांची द्वितीय पारितोषिक आपण पाहिले या स्पर्धेचं। तर रोख रक्कम 7,777 माननीय श्री निलेश पाटील A1 सिक्युरिटी डायरेक्टर आणि माननीय श्री अमर पवार युवा उद्योजक यांच्या माध्यमातून देण्यात आले। पहा बॅक टू बॅक 2 षटकार, हल्ल्याला प्रतिहल्ला, उत्तराला प्रतिउत्तर देताना श्रीकांत सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत। या चमचमत्या ट्रॉफी जर आपण पाहिलं तर माननीय श्री नितीन पवार, ग्राम विकास अधिकारी मनोर, जिल्हा
परिषद कर्म महासंघ पालघर जिल्हा सरचिटणीस यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। यूट्यूब सौजन्य माननीय श्री राजेंद्र हनुमंत कुंभार, माननीय श्री अजित पाटील मीरा भाईंदर पोलीस यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। मालिकावीर आपण जर पाहिलं तर राहुल साप्ते सिनियर एक्झिक्युटिव्ह यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। मंडप सौजन्य व मैदान सौजन्य चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। पंच सौजन्य माननीय सचिन साप्ते पुणे पोलीस माननीय श्री शैलेश मस्के यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। सामनावीर अक्षय पाटील मर्चंट नेव्ही एक पुनवत संघाचे स्टार खेळाडू यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। अभिजित पाटील यांच्या माध्यमातून सामनावीर देण्यात आलंय। उत्कृष्ट सौजन्य उत्कृष्ट फलंदाज सौजन्य युवराज महिन शिरशी गावचे आहेत। थोड्याच वेळात पूर्वी इथे आपण त्यांना पाहिलं, शिरशी गावचे कॅप्टन त्याचबरोबर आयकॉन खेळाडू सागर थोरात यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज हे सौजन्य देण्यात आलंय। उत्कृष्ट गोलंदाज गौरव खांडेकर माननीय शुभम शिंदे इंडियन आर्मी यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। सन्मान चिन्ह सौजन्य माननीय श्री राजू मस्के मोरेवाडी राजू पवार मोरेवाडी गावचे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। चेंडू सौजन्य वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक ए या संघाकडून देण्यात आलंय। समालोचन सौजन्य माननीय कुमार पंकज खांडेकर आणि माननीय कुमार तात्या खांडेकर यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। नाश्ता सौजन्य माननीय यस आपण जर पाहिलं तर वाई तालुक्यातून बिलॉंग करणारे सन्माननीय गणपतदादा शेठ सनद साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं। त्याचबरोबर त्यांच्या समवेत जावळी तालुक्यातील एक लेजंड खेळाडू त्यांच्या देखील प्रेमदादा यांचं देखील या ठिकाणी यथोचित असं आगमन झालं। त्यांना देखील मी विनंती करतो की दादा आपण सहर्ष सहर्ष स्वागत आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्व ज्यांच्या माध्यमातून अनेक नियोजनाला हातभार लागतो आणि 32 शिराळामध्ये देखील त्यांचं नाव घेतलं जातं नियोजनाचा बादशाह म्हणून, असे सन्माननीय विजयदादा रेटरेकर यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन झालंय। त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे। दादा विनंती करतो की आपण व्यासपीठावर या। आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित असं सहर्ष सहर्ष स्वागत आहे। निलेश यांचं आगमन झालंय। गोलंदाजी मार्कवर आणि श्रीकांत सावंत म्हटलं ना मित्रांनो, तलवार म्यानामध्ये ठेवली ना त्याला गंज लागत नाही। जितक्या वेळ म्यानामध्ये तलवार लागते ना तेवढा वेळ त्याची धार तळपते। आणि तसंच श्रीकांत सावंत इतक्या वेळ मी मैदानात उतरलो नाही, मात्र फलंदाजी करण्यासाठी माझ्या धार आहे, अजून देखील माझ्याकडे ती क्षमता आहे असं दाखवून देतोय। आणि 23 धावा फक्त आणि फक्त 5 धाव्यांची अजून देखील गरज आहे विजयासाठी। येस आपण जर पाहिलं तर नाश्ता सौजन्य कुमार सूरज मस्के किरण मस्के साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। पाणी सौजन्य कुमार समीर खवरे रोहित पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। स्तंभ सौजन्य रुपेश दादा मस्के गणेश शेनवी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। तर येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा सत्कार समारंभ होतो, तो सत्कार समारंभ संदीपजी खांडेकर श्रेयस खांडेकर यांच्या माध्यमातून देण्यात आलाय। त्याचबरोबर बॅनर सौजन्य माननीय श्री रामराव पाटील युवा उद्योजक रुद्रा दूध संकलन यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। सन्माननीय गणपतदादा शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालंय। गणपतदादा शेठ सनस यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नियोजनामध्ये ज्यांना बादशाह म्हटलं जातं असे सन्माननीय विजयदादा रेटरेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे। त्याचबरोबर जावळी क्रिकेटमधील स्टार खेळाडू त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत आहे। संघामध्ये पाहिलं तर आता फक्त 2 धाव्यांची गरज आहे। त्याला मोरिया 11 निगडी आपण आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे। बक्षीस पात्र फेरी सेमीफायनल क्रमांक 1 कोणता संघ जाईल या सचिनदादा मस्के चषक 2025च्या पहिला संघ ठरेल जो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल। चला पंच सामना हलता डुलता ठेवायचा आहे।
शेवटचा चेंडू असेल 2 धाव्यांची गरज. चित्याची चपाळी हरणाची गती पाहायला मिळते मात्र सिंगल धावेवर समाधान आपल्याला पाहायला मिळते आणि सामना मात्र संपला आहे आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच मोर्या 11 कोंडाईवाडी या संघाने सामना जिंकला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जर कोण असेल ना तर तो म्हणजे ज्याने शेवटचा षटक हाताळण्यासाठी आला एक कोंडाईवाडी गावचा यंग टॅलेंट ज्याने शेवटचा षटक हाताळला 3 विकेट संपादन केल्या असा वेदांत ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या वेदांत लगेच या. यस आपण पाहू शकता गणपत शेठ सनस स्पोर्ट्सचे सर्वा त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्याचबरोबर प्रेमदादा गायकवाड, त्याचबरोबर आकाश जुनगरे साहेब, त्याचबरोबर अक्षय विरावणे साहेब, स्टार खेळाडू जावळी क्रिकेटमधील हे स्टार खेळाडू यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या पैलवान सचिनदादा मस्के पाटील चषक 2025 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर विजयजी रेटेकर